आठवलेंकडून समर्थन करण्यात आलंय। वोट चोरी होता कामा नये, निवडणूक आयोगानं काळजी घ्यावी असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलावर डांबरीकरणाचं काम करण्यात येणार असल्यानं या पुलावरील वाहतूक 3 ते 23 नोव्हेंबर दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांकरता बंद राहणार आहे। वाहतूक पोलीस आयुक्तांनी पुलावरील वाहतूक बंदची अधिसूचना काढली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांनी दिली आहे। मुंबईच्या मोतीलाल नगर या वांद्रे उपनगरातील प्रतिष्ठित वस्तीमध्ये HDIL कंपनीकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचं प्रशासनाला निदर्शनास आलं। HDIL अर्थात दिवाण बिल्डरकडून अनधिकृतरित्या हॉटेल बांधण्यात आलं होतं। यात अनेक व्यावसायिक इमारतीसाठीच्या निवासी खोल्या बांधण्यात आल्या होत्या। झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडून या बांधकामावर हातोडा चालवण्यात आलाय। यापूर्वी झालेल्या कारवाईला आणखी काही दिवस सुरू ठेवलं जाणार असल्याचं समजतंय। धुळे शहरातील उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमच्या वतीनं वनक्षेत्रात 2 अजगर सोडण्यात आलेत। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अजगर लोकवस्तीत आढळत आहेत। नांदेडच्या माहूर तालुक्यात अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे धबधब्यांवर पर्यटक अडकलेत। मानवी साखळी करून पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे। सुटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शस्त्र सापडल्यानं खळबळ उडाली आहे। पुणे टोळीतील असलेल्या आरोपींकडे जिवंत काडतुसं सापडली आहे, त्यामुळे कारागृहामधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। लातूरमध्ये शासकीय नोकरीचा आमिष दाखवून 34 विद्यार्थ्यांना 28 लाखांचा गंडा घातलाय। या प्रकरणी आरोपी शरद जाधव किनीकरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीला 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जयपूरमध्ये भीषण अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डंपरनं वाहनांना चिरडलंय। अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट येथे 23 वर्षीय महिला नक्षलवादी सुनीतानं आत्मसमर्पण केलं। सुनीतावर 14 लाखांचं बक्षीस होतं। आत्मसमर्पण केलेली नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील असल्याची माहिती आहे। बालाघाटमध्ये दुसऱ्या राज्यातील नक्षलवाद्यांचं 1992 नंतर पहिल्यांदाच आत्मसमर्पण झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत। कोल्हापुरात एकनाथ शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। मार्केट यार्ड कोल्हापूर येथे शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय।